शार्दूल आणि तेजस आणि काकोले संघाकडनं गोलंदाजासाठी या ठिकाणी येत आहे राहुल गायकर. हायवेकडनं बघूया स्ट्रायकर साठी या ठिकाणी शार्दूल. बघूया या ठिकाणी पहिला चेंडू मॅच ऑन. ओ हाफ ट्रॅक काहीसा मला वाटतं गुडलेनचा चेंडू होता. समोर खेळण्याचा प्रयत्न आणि मिस होत आहे. डॉट चेंडूने या ठिकाणी सुरुवात होत आहे. शार्दूलसाठी पुढचा चेंडू राईट आर्मवरती विकेट. राहुल पुन्हा एकदा या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु मिस. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल काकोले संघाकडनं. दोन निर्धाव चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक या ठिकाणी चालू आहे ज्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 खेळाडू या ठिकाणी सर्कल 38च्या बाहेर होतील. फुलटॉस चेंडू या ठिकाणी समोर खेळले संघाचा आणि वैयक्तिक एका धावाने या ठिकाणी खातं ओपन होत आहे खिडकाली संघाचं. सकाळचे तिन्ही सामने आपण बघितले लो टोटल या ठिकाणी होत आहे. पहिल्या सामन्यामध्ये 60 त्याच्यानंतर 65 आणि त्याच्यानंतर झालेला आता सामना याच्यामध्ये फक्त 49 धावा या ठिकाणी झाले आहेत. राहुल पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न आणि पहिला झटका खिडकाली संघासाठी. 1 धावेवर या ठिकाणी पहिलाच फलंदाज बाद होत आहे. तेजस गोल्डन डकची या ठिकाणी शिकार होत आहे. तेजस चांगली सुरुवात म्हणावी लागेल काकोला संघाकडनं. वन डाऊनचा खेळून या ठिकाणी येत आहे मंथन पवार. स्वयंसेवक पुन्हा एकदा विनंती. 4 चेंडू 1 धाव. चांगली होती सुरुवात काकोला संघासाठी. राहुलचा पुढचा चेंडू आणि मुलांच्या वरून या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण या ठिकाणी आहे. पहिला धाव झाले दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. षटक समाप्ती आणि चांगलं असं षटक या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 1 खेळाडू बाद. चांगलं असं षटक या ठिकाणी पाहिलंय. खिडकाली संघाला या ठिकाणी जर चांगलं स्कोर या ठिकाणी आपला करावं लागेल 60 ते 65 धावसंख्या. कारण सकाळपासून आपण बघतोय लो स्कोरिंग चेसिंग संघ या ठिकाणी जिंकलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या खिडकाली संघ 1 बाद 3 धावा. सलामीला आलेल्या या ठिकाणी शार्दूल वैयक्तिक 1 धावसंख्येवर खेळतोय आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिल्या ठिकाणी घेतोय चेतन. काकोळे संघाकडनं दुसरं षटक घेऊन येत आहे चेतन ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि आखूड टप्प्यावर चेंडू हुक करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच चेंडूवर सलामीला आलेला फलंदाज आपल्या पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद करतोय चेतन गायकर. दोन्ही सलामीवीर या ठिकाणी स्वस्तात बाद केलेले काकोळे संघाने.
खिडकारी संघाकडनं दुसऱ्या चौथ्या प्लेयरसाठी या ठिकाणी येत आहे तेजस ठाकूर. अतिशय खराब सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल खिडकाली संघाकडनं. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी विकेट प्राप्त केले चेतनने. चेतनचा पुढचा चेंडू तेजससाठी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. चेंडूचा काहीसा उचली घेतो या ठिकाणी पाहायचं. चेतनचा पुढचा चेंडू तेजससाठी. क्लीन बोल्ड. त्रिफलाचीत झालेला यॉर्करचा वापर या ठिकाणी पाहतोय आपण चेतनकडनं आणि गोल्डन डकची शिकार या ठिकाणी पाहतोय तेजसचा. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर काहीसा समजला या ठिकाणी यॉर्कर चेंडूने त्रिफलाचीत होतोय. अतिशय खराब सुरुवात या ठिकाणी खिडकाली संघाकडनं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आणि या षटकाचे सुद्धा 3 चेंडू झालेत आणि मला वाटतं फक्त एकही धाव नाही. 3 चेंडूमध्ये 2 विकेट आणि एकही धाव नाही. अतिशय खराब सुरुवात या ठिकाणी खिडकाली संघाकडनं पाहायला मिळते. फक्त 3 धावसंख्येवर मला वाटतं 3 गडी बाद या ठिकाणी झालेले आहेत. चेतनचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. पूल करण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं बाद फलंदाज या ठिकाणी बाद होत आहे. तू चल आया फक्त या ठिकाणी असं चित्र पाहायला मिळतंय. एकही फलंदाज या ठिकाणी संघासाठी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहतोय. 4 विकेट या ठिकाणी दुसऱ्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरचा 4 चेंडू झाला त्याने 3 विकेट. फक्त 3 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते खिडकाली संघाकडनं. खिडकाली संघाकडनं पुढचा फलंदाज येत आहे वैभव. चेतनाला हॅट्रिकची संधी. चेतनचा पुढचा चेंडू वैभवसाठी. फुलटॉस चेंडू ब्लॉकवरचा मारा करण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू झाला आहे मात्र एक सिंगल आणि डबल या ठिकाणी काही होणार नाहीये. चेतनचा पुढचा चेंडू मंथनसाठी. चेतनचा पुढचा चेंडू बघूया. वेगवान अतिशय वेगवान चेंडू पंचालकडे अपील आणि फलंदाज बाद नसणार आहे. 2 षटकांचा समाप्त या ठिकाणी समाप्त होत आहे आणि मला वाटतं 2 षटकाच्या समाप्तीनंतर खिडकाली संघ अतिशय वाईट परिस्थितीमध्ये या ठिकाणी पाहतोय. फक्त 4 धावसंख्या झालेली आहे आणि 4 धावसंख्या मला वाटतं 4 धावामध्ये 4 विकेट. पुण्याला जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि आयोजकांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. दुपारच्या कडक उन्हामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची रणनीती महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभ मेळा आज नक्कीच या ग्राउंडवरती घडला आहे आणि जय खांडेश्वर चषक 2026 आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला गावदेवी काकोले संघ तर त्यांच्या अगेस आपण पाहतोय गावदेवी खिडकाली संघाला पाहतोय. नक्कीच योगेश पवार आमचे आठवणीत असतील. नक्कीच त्यांना सुद्धा आम्ही खूप मिस करतोय कारण योगेश पवार एक विस्फोटक फलंदाज. सातत्याने पाहिलं आपण योगेश पवार यांच्याकडे. खिडकाली संघासाठी नेहमीच सातत्याने खेळ केली आहे चांगले. आज आपल्यात नाही आहेत. सेकंड स्पेल मध्ये तिसऱ्या षटकामध्ये आले राहुल गायकरला यावेळेस सबाल कुठल्या स्पॉटवरती पडला आणि हा तो डॉट बॉल
इथनं संत आणि शांत सुरुवात पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला. टीम खिडकाळी या संघाची आहे. डोंबिवली विभागातले एक दादा संघ त्यांच्या समोर आपण अगेच पाहतोय. अंबरनाथ विभागातले एक दादा संघ पूर्णपणे गोलंदाजीच्या जोरावरती विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न आता करतायत काकोळीचे गोलंदाज. यावेळेस आणखीन एक हा प्रकार अतिरिक्त बाउन्स पाहतोय आपण. चेंडू तसा पडतोय तसा कुठल्या स्पॉटवरती पडतोय आणि आता वन बाउन्सचा इशारा पंच देत असताना मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो शनी भोईर असतील, त्याच्यानंतर स्क्वेअर लेगचे पंच आमचे विकास भोईर, विकास पाटील असतील. इथनं राहुल दुसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी करतोय. पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं काम मैदानाच्या सुरू आहे. पुढचा बॉल राहुल पाटील, राहुल गायकरला पाहतो आपण. सेकंड स्पेलमध्ये हाई बॉल डॉट येतोय. हवे तशी फटकेबाजी मैदानाच्यात पाहायला मिळत नाही आहे, कारण गोलंदाजी हर ज्या लेवलला होती मैदानाच्या आतमध्ये वारंवार गुडलँड स्पॉटचा वापर गोलंदाज करतायत. यावेळेसचा फटका मिड विकेटच्या दिशेने टलवला. चेंडू नो मास लाईनमध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्रक्षतीचे थोडेसे फंबल झाले. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि तिसरी धाव सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली आहे. चौथी धावेचा इथे प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट मिळेल. खराब सुरुवात पाहतो आपण टीम खिडकाळीची. इथनं आता धावफलकाचा विचार केला. धावा लागल्यात, 7 धावा लागल्यात आणि 5 विकेट मात्र कॅरी केली आहेत. इथनं मात्र काकोळे संघ कमबॅक करतोय या सामन्यामध्ये. इथनं निर्णायक षटक फेकतोय राहुल गायकरला पाहतो आपण. दुसरं षटक अडवतोय वैयक्तिक स्वतःचा. यावेळेसचा चेंडू आणखीन एक गुडलँड स्पॉटवरती पडला. वारंवार गुडलँड स्पॉटचा वापर करतोय राहुल आणि प्रत्येकी चेंडू डॉट येतोय. मात्र इथं निर्णायक षटक फेकतोय. तिसरं षटक आपण प्रगती पथावर पाहतोय. मायनॉरिटी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनल्या नाही. 2 षटका कंप्लीट झाली. तिसऱ्या षटकात सुरुवात राहुल गायकर कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल हवेकडनं राहुल गायकरला पाहतो आपण. यावेळेसचा फटका सोर एक मिस टायमिंग आहे. जेलची संधी आहे. राहुलच्या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवायचा होता, परंतु इथे कॅच झाली आहे ड्रॉप आणि जीवनदान मिळालाय तो. खेळाडू जीवनदान मिळालं, झेल सुटली आहे. तिसरं षटक संपन्न झालंय. 30 षटकाचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या फक्त जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. मात्र खराब सुरुवात पाहायला मिळते टीम खिडकाळीची. इथनं धावा बनवाव्या लागतील जर फाईट करायचं असेल तर. समोर तेव्हा ताकदीचा संघ आपण पाहतोय. सागर पाटील, किरण गायकर, बाळू कोळेकर असतील, राम कोळेकर, श्याम कोळेकर, सचिन पाटील आणि आमचे विजयदादा असतील. एक अनुभव विजयदादांकडे सतत पाहिलं जातं आणि विकरले क्षेत्रक्षण पाहतो आपण. आता मध्ये चौफेरमध्ये भगवमय वातावरण आणि वातावरणामधले आजचा हा दुसरा दिवस जे खंडेश्वर चषक 2026 आपण एन्जॉय करतोय आणि शेवटची लढत आहे आजच्या दिवसात पहिला फेरीची. यावेळेचा फटका अक्रॉस द लाईन केलेला प्रति चेंडू वाटेवरती फ्लॅश होतोय आणि हाही डॉट बॉल येतोय. तर प्रत्येकी जर डॉट बॉलचा विचार केला तर 80% कमेंटमेंट केली आहे टीम काकोळीने गोलंदाजी करत असताना. डॉट बॉल फेकली आहेत. यावेळेसचा बॉल, यावेळेस तडका, मनगडी ताकदीचा वापर. चेंडू कव्हरच्या बाहेर निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बराच वेळ नंतर येतो हा दमदार षटकार. बऱ्याच वेळानंतर षटकार आता आला आहे
आणि पुढचा बॉल बालवरती हल्ला चढवला. यावेळेस फटका विकेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बरोबर बनतील प्रेक्षक. आणि आता इथं पहिल्या टप्प्यात चेंडू निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय तो दमदार चौकार. चौकाराच्या मदतीने आता धावफलकावरती धावा 17 या आकड्यावरती. 17 का खतरा मांडवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला फलंदाजी करतोय खिडकाळी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गावदेवी काकोळे संघ पाहतोय आपण. पूर्णपणे या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचं काम गावदेवी काकोळे संघ करतोय. परंतु आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे पूर्वार्धामध्ये. बाळू कोळेकर वरती आता हा आक्रमण चढवलाय. दुसऱ्या बॉल वरती आलाय चौकार. इथनं किती धावा बनतील या फलंदाजा बाट मधनं. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता. नक्कीच खेळाडूला दुखापत झाली आहे त्या. चेंडू पडला आणि नक्कीच डोळ्यावरती चेंडू लागलाय. दुखापत झाली आहे नक्कीच खेळाडूला इथनं. ही चांगली लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्रत्येक क्षणचित्र मात्र मैदानाच्या चौफर टिपलं जात आहे. क्वालिटी प्लस क्लिअरिटी मात्र सातत्याने दाखवतोय ग्रामीण क्रिकेट टेनिस.in ही वाहिनी आपण पाहतोय. नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून आपण पहिली लाईव्ह टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून पाहिली. त्यानंतर अनेक साऱ्या वाहिन्या आल्या. GTC, ग्रामीण टेनिस.in, MTC, सागर फराड, रोशन फराड यांच्या प्रयत्नातून साकारलेली MTC ही वाहिनी आपण पाहिली. आणि आता ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून सुद्धा अनेक साऱ्या स्पर्धा जगभरात कव्हर केल्या जातात. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो बेंजोरचं मैदान सुद्धा कव्हर होत्या. बोनिवलीच्या मैदानावरती सुद्धा आपण क्वालिटी प्लस क्लिअरिटी ग्रामीण क्रिकेट टेनिस.in च्या माध्यमातून पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चे आमच्या त्या दिवशी आमच्या सोबत जोडले होते उत्तार शिवच्या मैदानावरती आगासनचे प्रणय बेडेकर आमच्या समावेत होते. इथनं खेळाडूला दुखापत झाली आहे आणि नक्कीच त्याच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार पाहिला. तो फलंदाज मात्र आता मैदानाच्या बाहेर जातोय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. भावेशला पाहतो आपण. वेगवान चेंडू आणि आता षटक क्रमांक मात्र संपन्न होत आहे. चौथा आणि तर पाचवं षटक मात्र स्लॉगरचं षटक ज्याला म्हटलं जातं गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. श्याम कोळेकर जाऊन पोहोचली आहे 19व्या आकड्यावरती. नक्कीच किरण गायकर एक विस्फोटक फलंदाज टीम काकोले संघाचा. नक्कीच एस्टनच्या मागे प्रोटेक्शन लावलं गेलं आहे आपण पाहतोय. विकेटला एक क्षेत्ररक्षक कव्हर दिशा दिली आहे. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार षटकार. आता हल्ला चढवलाय गोलंदाज श्याम कोळेकर वरती. आता हल्ला चढवलाय सलगचे 2 चेंडू आणि 2 षटकार.
च्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थोडा उचलतील फेक, एक झाली कंप्लीट आणि दुसरी धाव कंप्लीट झाली आहे ती आहे. कॉलिंग चुकीचं पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का लागतोय टीम खिडकारी संघाला. 5 षटकांची मॅच इथे संपली आहे आणि पूर्वार्ध संपला आहे. पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी केली टीम खिडकारी संघाने आणि धावा बनवल्या आहेत 34 आणि बनवायच्या आहेत त्या टीम जय. करवली संघाचा कॅप्टन या ब्राह्मण करवली संघाचा कॅप्टन कोणी बी संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. थर्टी 34 धाव झाल्यात. 35 बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 10 धावा. पहिल्या षटकात 3 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव आणि तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 10 धावा आणि पाचव्या षटकामध्ये 16 धावा. किती? 18 धावा. टोटल 34 आणि 36 जिंकले आहेत. 35 झाल्या. पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्ध झाली आहे सुरुवात आणि इथनं बनवायच्या टीम गावदेव काकोळे संघाला 36 धावा आणि गोलंदाजी मार्क वरती पहिल्या P1 च्या षटकामध्ये ऋतिक म्हात्रेला पाहतोय आपण. इथं निर्णायक षटक फेकावं लागेल आपल्याला. इथं टॉस केला जातोय. क्रिशा 11 पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे.
पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर 1 धाव आली आहे, लगेच 3 धावा आल्यात, लगेच चौथ्या षटकामध्ये 10 धावा आणि 17 धावा आल्यात शेवटच्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती 2 आले, लास्टच्या षटकामध्ये 2 एक रन आउट ना 2 रन. थोडं 17 धावा आल्या पाचव्या षटकामध्ये. टोटल झाली तर 34 धावा बनतायत आणि 35 धावा बनवायच्या टीम गावदेवी काकोळे संघाला. करोडे संघाने टॉस जिंकलाय. गेमला होते सुरुवात मॅचला, पण त्याचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल मिड विकेटच्या दिशेने करोड चेंडूला काय केलंय तिथं. पहिला टप्प्यात चेंडू उचलला, फेकतील तोपर्यंत सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. आता मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण विजय गायकर यांना पाहतोय. एक्सपिरियन्स प्लेयर टीम गावदेवी काकोळे संघाचे. यावेळेस फटका सुरक आहे. चेंडू नॉमास लाईन ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक मिड विकेट आलेत. चेंडूला उचलतील, फेकतील तबल. या सिंगल एकवडली जाते. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे मैदानाच्या आतमध्ये. सागर पाटील टीम काकोळेची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सागर गायकरला पाहतोय. सागर गायकर ऑन स्ट्राईक. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. मिड विकेटच्या जवळ चेंडू निघून चाललाय. सागर पाटीलच्या बॅटमध्ये पहिला तडाखा. सागर गायकरच्या बॅटमध्ये पहिला तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. दणदण करीत षटकार. षटकार आता आलाय सागरच्या बॅट मधनं. यावेळेस बॉल फक्त दिशा दिली आहे. चेंडू आला तर कार्पेट निघून चाललाय. आणखीन एक येतोय हा दमदार चौकार. नक्कीच क्रिश 11 जागृती स्पोर्ट ब्राह्मण कवळे संघाने मध्ये टॉस जिंकलाय आणि प्रथम निर्णय त्यांचा पेंडिंग असेल. कोणीच बी संघ उपस्थित झाला. यावेळेस फटका सुरेख आहे. मिस टायमिंग आहे. झेलची संधी. क्षेत्र धावताय चेंडूवरती आणि एका हाताने मात्र झेल पकडलाय आणि संपलाय. सागर गायकरचा खेळ इथनं. पहिला धक्का. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. सागर पाटीलची विकेट आता मिळाली आहे. नवीन फलंदाज सिनाट नंबर 3 वरती सचिन पाटील. आपण सचिन पाटीलला पाहतो. विस्फोटक फलंदाज. चौकार षटकारच्या बॅट मध्ये पाहायला मिळतात नक्कीच. पुढचा बॉल सचिन पाटील सज्ज होतील. यावेळी चेंडू पडल्यानंतर पाटील स्पर्श करतोय चेंडू आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय. येतोय डॉट बॉल. P1 चं पहिलं षटक संपन्न झालं आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती.
तेजस आलाय आता गोलंदाजी मार्क होते सेकंड स्पेल मध्ये. यावेळेस वेगवान चेंडू, मोठा प्रहार केलाय, चुकी झाली आहे तिथे, झेल सुटलाय. विजय गायकरचा झेल मात्र सुटला आता. तर विजय गायकरला मिळालंय जीवनदान. अनुभव खूप आहे विजय गायकर म्हटलं तर, अनेक सारे वर्ष गाजवले टीम काकोळेसाठी. नक्कीच विकेट पकडला असता तर मोठा फटका लॉक केलाय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु बनतील प्रेक्षक. सचिनच्या बॅटमधनं तडाखा येतो हा. सीमारेषेच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमारेषेच्या पार दन करीत येतोय हा षटकार. सचिन पाटील ऑन द स्ट्राईक. यावेळेस मात्र जसा चेंडू पडला तसा अतिरिक्त बाउन्स झाला आणि यशोच्या हातामध्ये विसावतोय. आणि नक्कीच सचिन पाटील अंपायरकडे कटाक्ष मागत असताना की नक्कीच लाईनच्या बाहेर चेंडू आहे का याचा विचार मात्र केला. पंच आमच्या ऑफिशियल पाहतोय आपण, शनी भोईर असतील, विकास पाटील, तर निर्णयावर ते ठाम उभे आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता. वुडलँड स्पॉट वरती चेंडू पडला आणि हाई बॉल डॉट येतोय. दुसरा बॉल डॉट येतोय सलगचा. यावेळेसचा आणखीन एक गतीमध्ये परिवर्तन केला, फसवा चेंडू फेकला मैदानाच्या आतमध्ये आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. जरी सचिन पाटीलने एक षटकार ठोकलाय पण त्याच्या नावाची छाप मैदानामध्ये सोडली आहे. परंतु आता इथनं थांबून काम गोलंदाज करतोय. या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहतोय. तेजस म्हात्रेला पाहतो आपण, प्रतिम गोलंदाजी करतोय. यावेळेस आणखीन एक हा प्रकार होता. चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडला आणि षटक क्रमांक मात्र दुसरं संपन्न होत आहे. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावकती जाऊन पोहोचली आहे 19व्या आकड्यावरती. विजय गायकर मात्र आले स्ट्राईकला. या वेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज पाहिली. इथं विजय गायकरला हा दुसरा जीवनदान पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी सुरेख होती. इथनं डॉट बॉलचं इक्विनेशन वाढवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील जरा सामना जिंकायचा असेल टीम खिडकारी या संघाला. या वेळेसचा चेंडू पडल्यानंतर क्षेत्ररक्षक फंबल झालेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट होती मैदानाच्या आतमध्ये. 2 धाव फलक पुढे सरकेल, दापरी धाव जाऊन पोहोचतील. 21-21 या आकड्यावरती आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये प्रत्येक एका धावेला मात्र एका धावेची किंमत मात्र मोजावी लागते प्रत्येक संघाला. यावेळेसचा फटका सुरेख आहे. समोरच्या दिशेने काय केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. आता चुकी होणार नाही. पकडलाय झेल आणि आता संपलाय विजय गायकरचा खेळ. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का टीम गावदेवी काकोळे संघाला.
यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. समोरच्या दिशेने शतक आहेत तिथे चेंडूला पकडतील, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर निघून चाललाय. पहिला दणदणीत येतोय हा फलंदाज श्यामच्या बॅटमधनं. चौकार. पहिल्या बॅटवरती बॉलवरती आता श्यामने मात्र बॅटचा पैस ओपन केलाय. मैदानाच्या आतमध्ये चौकार ठोकलाय. पुढचा बॉल. यावेळेस हा प्रकार भिडकवण्याचा प्रयत्न मात्र केलाय, परंतु डॉट बॉल मात्र आलायत ना. स्कोर धाव फलकावरती आपण पाहू शकतो 25. 25 धावा. 35 धावा बनवायच्या तिथनं टीम काकोळे संघाला. यावेळेस आणखीन एक हा प्रकार. पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असतील. वन बाउन्सचा इशारा देत असताना मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक मात्र तिसरं संपन्न होत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ते 25. आणि या षटकाचा विचार केला तर या गोलंदाज फक्त आणि फक्त धावा केल्या, खर्च केल्या 6 धावा आणि एक महत्वाचा विकेट म्हणजे विजय गायकरचा विकेट मात्र कॅरी केला. सांघिक कोट्यातील 4थं षटक आणि वैयक्तिक तो स्वतःचं दुसरं षटक आदळतोय गोलंदाज तेजसला पाहतोय. तेजसने दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये ऋतिकचा विचार केला तर 12 धावा खर्च केल्या, एक विकेट मात्र मिळाला. तेजसच्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र 6 धावा पाहिल्या आपण. यावेळेसचा बॉल फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे पण तुमच्या डोक्याच्या वरून निघून चाललाय चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे. अलांद कार्पेट चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि या ठिकाणी तिसरी धाव कंप्लीट केली आहे मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. श्याम कोळेकर आणि सचिन पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा चेंडू प्रहार केलाय. अलांड कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूला उचलते फेकतील पर्यंत सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा पाहू शकतो आपण. 29-29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय टीम गावदेवी काकडवाला संघ. काकोले हा संघ आपण पाहतोय आणि इथनं अद्याप बनवायच्या आहेत त्या टीम गावदेवी काकोले संघाला 7 धावा. इथनं अद्याप मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. यावेळेस त्याच्या हाताने चेंडूला ट्रॅव्हल केलाय. फसवा चेंडू आणि स्वतःच्या फॉलोअर मध्ये झेड अटेंड केलाय आणि धक्का क्रमांक 4था मैदानाच्या बाहेर जातोय. सचिन पाटीलला आता परतावं लागतंय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धक्का टीम गावदेवी काकोले संघाला. नक्कीच नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. वेल फिनिशर ऑफ द वेल फिनिशर मान वैभव म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल. मलंगडचा धान्या वाघ मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाला. 29-29 धावा धावफलकावरती झाल्यात. वैभव म्हात्रे आलेत. नक्कीच यावेळेचा पहिला बॉल पंचांकडे मात्र दात मागली गेली आहे. लाऊड अपील केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. तो पंच आपल्या निर्णयावरती मात्र ठाम आहेत. ऑफिशियल पंच पाहतोय शनी भोईर विकास पाटील. तर नक्कीच मात्र विकेट जर मिळाली तर
वैभव म्हात्रे सारखा वेल फिनिशर म्हणून त्याची ओळख मात्र सातत्याने पाहतो आपण. यावेळेसचा चेंडू दिशा पाहावी लागेल. दिशा आणि लाईन सुरू आहे आणि हा येतोय डॉट बॉल. एक डॉट बॉल इथे दडपण निर्माण करतोय मैदानाच्या आतमध्ये. मध्ये काय काकोळे संघ मात्र आता पूजेच्या दिशेने वाटचाल करत असताना यावेळेसचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहिली आपण मैदानाच्या आतमध्ये. मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पाहतो आपण. अर्कचा मारा मात्र नक्कीच केलाय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच दुसरी मॅच आम्ही पाहिली होती याच क्रीडांगणावरती मॅच. एका बाजूला जागृती स्पोर्ट सिद्धी करवली आणि त्यांना फाईट करत होता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा चेंडू षटक क्रमांक मात्र आता संपन्न होते 4थं आणि 4 षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. आता धावा बनवायच्या 6 चेंडू आणि 5 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. इथनं 5 धावा तुम्हाला बनवायच लागतील कारण वैभव करे मग क्षमता होती परंतु सिद्धी ब्राह्मण करवळे आणि आपण भाल या संघामध्ये ही लढत पाहिली होती. सिद्धी करवळे संघाचा ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो असे आमचे राहुलदादा पाटील वारंवार ब्लॉकलचा मारा करत होते मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम षटक राहिला नक्कीच. ब्लॉकलचा मारा म्हणजे क्रिकेटचा तिथले ब्रह्मास्त्राचा वापर म्हटलं जातं. अशाच प्रकारची गोलंदाजी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता शार्दुल पवार आलेत स्लॉगरच्या षटकामध्ये आणि 5 धावा बनवायच्या तिथनं. टीम गावदेवी क्रिकेट संघ काकोळे या संघाला. सहा बॉल आणि 5 धावा इथनं बनवायच्यात कंपल्सरी चेसिंग. पहिला बॉल स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडू अडवायचा होता इथनं. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेतायत आणि दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैभव म्हात्रे आणि त्यांच्या सोबत श्याम कोळेकरला पाहतोय. मिस्टर 360 म्हणून त्याची भूमिका आपण पाहतो. च्या माध्यमातून आपण त्या प्रकारचे फटके पाहतो. थर्ड अंपायरची मागणी केली आहे. देवा शिसवे आपण जा मैदानाच्या आतमध्ये. पाच चेंडू 3 धावांची गरज आहे. इथनं निर्णायक षटक फेकावा लागेल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण देवा शिसव्यानं जात असताना पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ऑफिशियल पंच आपण पाहतोय शनी भोईर असतील विकास पाटील. यावेळेस स्लोवर गतीचा चेंडू स्ट्रेट अँड ड्राईव्ह खेळलाय. लॉंग ऑफ सरकला. 1 धाव कंप्लीट आणि दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांच्या टाळ्या नक्कीच आपण पाहतोय. टीम काकोळचे समर्थक या मॅचचा आनंद घेत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा पाहत असतील तर सर्व प्रेक्षकांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धा पाहता आपण जय खांडेश्वर चषक 2026 पर्व पाहता आणि पर्वताचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील आजची पहिला फलंदाजी शेवटची लढत आहे. कालचा दिवसाचा विचार केला तर जय भोले परी 11 निवाडी संघाने बाजी मारली आहे. यावेळेसचा फटका 360 अँगलने सजवल्या चेंडूला आमच्या समालोचन कक्षाला मानवंदनेला फटका. विजयी चौकार येतोय श्याम कोळेकरच्या बॅटमधनं आणि इथनं सामना